हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, महाराष्ट्रातून बाहेर पडा, आपटून आपटून मारू. निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचा भाजप मंत्री आशिष शेलारांकडून निषेध. परराज्यातील खासदारांना पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आवडलं नाही, शेलारांचं विधान भवनात वक्तव्य. लोकांची घरं फोडून भाजपचं राजकारण, लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपला छंद, उद्धव ठाकरेंचा निशाणा. मूळ भाजप मेलीये, मेळाव्यानंतर भाजपच्या बुडाला आग, ठाकरेंचा टोला. भाजपचे लोकच मराठीचे मारेकरी, पहलगामचे अतिरेकी सापडत का नाहीत, भाजपमध्ये गेले का, शेलारांच्या टीकेचा उद्धव ठाकरेंकडून खरपूस समाचार. राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेंचे प्रवक्त्यांना निर्देश. कोणतीही टीका करू नका, शिवसैनिकांना आदेश. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी निवडणुकीसाठीही एकत्र यावं, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह. पुढच्या भूमिकेकडे लक्ष. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावं, संघाकडून भूमिका स्पष्ट. आपापल्या राज्यात स्थानिक भाषेतच शिक्षण घ्यावं, हिंदी सक्ती मुद्द्यावरून संघाचं मोठं विधान. ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून काँग्रेस 2 हात लांब, महाविकास आघाडीचं ऐक्य धोक्यात. आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता. संजय गायकवाडांना उपरती, महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता माफी. तर कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं गायकवाडांविरोधात आंदोलन. एकनाथ शिंदेंची दाढी आणि बंड छत्रपती शिवरायांसारखं, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सोमनाथ काशीद यांचं विधान. नव्या वादाला उधाण. करीना कपूर नंतर आता नीना गुप्ता यांची कोल्हापुरीसाठी पोस्ट. रियल तो रियल होता है, लक्ष्मीकांत बेर्डेंनी भेट दिलेली कोल्हापुरी चप्पल दाखवत नीना गुप्तांचा प्राडा कंपनीवर निशाणा. मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा दारू पिऊन राडा, राहिल शेखच्या गाडीचा अपघात, शिवीगाळ केल्याचा मराठी इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेचा आरोप. प्रेमविवाहानंतर 2च महिन्यांनी चार्जरच्या वायरनं पत्नीचा खून, गळफास घेत नवऱ्याची ही आत्महत्या. सोलापुरातली धक्कादायक घटना. लष्कर ए तोयबाच्या कॅम्पमध्ये डेव्हिड हेडली सोबत प्रशिक्षण घेतल्याची दहशतवादी तहव्वूर राणाची कबुली. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सहभागही मान्य. इगतपुरीतल्या पावसामुळे मुंबईकरांना खुश खबर, भावली आणि भाम धरणापाठोपाठ वैतरणा धरण भरण्याच्या मार्गावर. भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडले. विसर्गामुळे वैनगंगा नदीत पाणी पातळी वाढली. गोव्यातील भक्ती संप्रदायाचा अनोखा चिखलकाला उत्सव, माशेल येथील ऐतिहासिक देवकी कृष्ण मंदिरात एकादशी उत्सवाची अलोट गर्दीत सांगता. मुंबई संघातून निरोप घेतलेला क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आता महाराष्ट्राच्या संघातून खेळणार, कारकिर्दीला नववळण मिळण्याची आशा.